नमस्कार मित्रांनो, अपेक्षा इंडिया मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवूया. तर बघा, तर काय आहे की इंडियन मार्केट असो, फॉरेक्स मार्केट असो, तर मार्केट एकासारखं काम करत नाहीये. एकासारखं म्हणजे काय की समजा मार्केट कंटिन्यू रॅली करत आहे अपसाइडला, म्हणजे एक दोन तीन तीन कॅन्डल प्रेसनं स्टार्ट जर पकडला, कंटिन्यू तीन कॅन्डल तुम्हाला ग्रीन दिसत आहेत, तर हाय प्रोबॅबिलिटी की चौथा कॅन्डल रेड होऊ शकतो. समज मी काय सांगतो, दुसरं कंटिन्यू समजा तीन कॅनल रेड आहे, म्हणजे काय वन डे टाइम फ्रेम लावा आणि कंटिन्यू 3 दिवस मार्केट हा रेड मध्ये आहे, तर हाय प्रायोरिटी की चौथा कॅनल ग्रीन होऊ शकतो. हे तुम्हाला जर पूर्णपणे परफेक्ट करायचं असेल तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता. पण दुसरा पॉईंट सांगतो की कंटिन्यू तीन कॅन्डल अपसाइड जात असेल, म्हणजे 3 दिवस कंटिन्यू मार्केट अपसाइडला जात असेल, तर चौथा कॅन्डल प्रोबॅबिलिटी आहे की रेड होऊ शकतो. आणि कंटिन्यू तीन रेड कॅन्डल कंटिन्यू सेलिंगला जात असेल, तर हाय प्रोबॅबिलिटी की चौथा कॅन्डल ग्रीन होऊ शकतो. मी चुकीचं सुद्धा ठरू शकतो. पण कसं परफेक्ट एंट्री मारायचं बघा. तर समजून घ्या की साइडवेज मार्केट सुरू आहे, तर समजून घ्या की ट्रेंडिंग मार्केट येणार आहे. आणि समजा ट्रेंडिंग मार्केट सुरू आहे की समजून घ्या की साइडवेज मार्केट येणार आहे. म्हणजे कंटिन्यू मार्केट सेम काम करत नाहीये. मार्केट पहिला तुम्हाला सवय लावते की मी कोणत्या झोन मध्ये आहे. जर तुम्ही एक विचार केला तर मार्केट साइडवेज मध्ये आहे, तर तुम्ही त्यामध्ये ट्रेड करून 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 तुम्हाला असा फील होतो की मार्केट पैसा देतच नाहीये. म्हणजे कसं प्रॉफिट दाखवते परत लॉस मध्ये जातोय, लॉस दाखवते परत प्रॉफिट मध्ये जातोय. म्हणजे तुम्हाला असं समजून येईल की मार्केट हा साइडवेज चालतो, हे तुमच्या मनात पहिला बिंबवतो. एकदा तुमच्या मनात बिंबवलं तर दुसरं काम करतो. म्हणजे जो ट्रेंडिंग जातो वर, तेव्हा तुम्ही जे एंट्री करताय तेव्हा मोठा प्रॉफिट काढत नाही. कारण का, ह्याच्या आधी मार्केट तुम्हाला बिंबवलं असतं की मार्केट साइडवेजच आहे, प्रॉफिट मध्ये लॉस मध्ये जातोय, लॉस मधनं प्रॉफिट मध्ये जातो. त्यामुळे समजून घ्या, जी गोष्टी परत 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 रिपीट होत आहेत तर ते चेंज होऊ शकतात. म्हणजे जर मार्केट कंटिन्यू ट्रेंडिंग जात असेल, म्हणजे तुम्ही एंट्री केलाय, तुम्हाला परफेक्ट मोठा प्रॉफिट दिसत आहे, तर समजून घ्या की माझा झोन संपत आहे, साइडवेज मार्केट येऊ शकतो, त्यामुळे मी प्रॉफिट बुक केलेलं ठीक. आणि एकदा मार्केट साइडवेज आहे तर तुम्ही स्कॅल्पिंग करत थोडे दिवस प्रॉफिट काढलेला असताय, मग तुम्हाला असं वाटतं की मार्केट स्कॅल्पिंगलाच पैसा देतोय, आणि तो त्यावेळी काय करतो, रस्ता चेंज करतो आणि मार्केट अप ट्रेंडला किंवा डाऊन ट्रेंडला जातो. म्हणजे आपला रस्ता कायम तो चेंज करत राहतो. हीच गोष्ट जर मार्केटमध्ये शिकला तरी तुम्ही मार्केटमध्ये निवांतपणे पैसा कमवू शकता. आताच व्हिडिओ कसा वाटला लवकर कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.